भारताकडे आता नवी स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली। ओडिशाच्या गोपाळपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी। एकाच वेळी अनेक ड्रोनवर मारा करण्यास उपयुक्त ठरणार। चुकून पाकच्या हद्दीत गेलेले बीएसएफचे जवान पीके साहूंना पाकने भारताकडे सोपवलं, तर भारतानेही पाकचा एक रेंजर त्यांना सोपवला। पाकिस्तानातील अणुबॉम्बचा अड्डा असणाऱ्या किराणा हिल्समधून रेडिएशनची चर्चा। आल्याचा व्हिडिओ व्हायरल। अमेरिकेने पाकमधील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलं। चांगल्या आणि वाईट काळात आम्ही नेहमीच पाकसोबत उभे राहू। तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचं ट्विट। तर पाठिंबा दिल्याबद्दल आभारी, शहबाज शरीफची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला। आम्ही दहशतवाद्यांसोबतचे सर्व संबंध तोडले। पाकच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफचं वक्तव्य। भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान। स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ, 4 एअरमॅनसह 50 जणांचा मृत्यू। पीएएफची अनेक लढाऊ विमानही नष्ट झाल्याची माहिती। कर्नल सोफिया कुरेशींबाबत मध्य प्रदेशातील भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य। मंत्री विजय शहांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा। जबलपूर हायकोर्टाचे डीजीपींना आदेश। उद्या सकाळी पुढील सुनावणी। अमृतसरमधील शाळा 8 दिवसानंतर पुन्हा सुरू। नेहमीपेक्षा कमी वेळेसाठी विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार। तर राजस्थानच्या जैसलमेर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर। दुकानं आणि शाळा सुरू। पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य। अद्याप एकत्र होण्याचा प्रस्ताव नाही। अजित पवारांचं साप्ताहिक बैठकीत सुतोवाच। सूत्रांची माहिती। सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोनं 97,644 रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर 1,09,40,000